डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह याच्या उद्घाटनानिमित्त हा कार्यक्रम इथं ठेवला आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा तसंच मंत्री उच्च व तंत्रशिक्षण या जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे रामशेठजी ठाकूर, त्याच्याचबरोबर आमच्या सर्वांचे मार्गदर्शक ज्येष्ठ नेते या परिसराचे लाडके आमदार जयंतरावजी पाटील साहेब, त्याच्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीला मार्गदर्शन केलं असे आशिषजी देशमुख साहेब, अशोकजी काकडे, संदीपजी गुगे, ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलावलं अशा आपल्या सर्वांच्याच लाडक्या माई, त्याच्याचबरोबर संगीता काकी, प्रशांत काका, सुनील भाऊ पाटील, ॲडव्होकेट एन आर पाटील, उपस्थित असणारे सर्वच नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, या परिसरामध्ये असणारे सर्व प्रतिष्ठित व या राज्याचं आणि देशाचं भविष्य म्हणजे आमचे सर्व युवा वर्ग, बंधू आणि भगिनींनो, आज आबांची जयंती. मी मनापासून आपल्या सर्वांना आबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो. आज जन्माष्टमीसुद्धा या दिवसाच्या, पवित्र दिवसाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. हे जर व्यासपीठ आपण सर्वांनी बघितलं तर अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत. क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातले मोठे मोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत. अजितदादांच्या बाबतीत बोलायचं झालं आणि बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत, फास्ट बॉलर आहेत. त्यांच्या स्पीडचं काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते. चंद्रकांत दादा इथं आहेत, कधी बॅटिंग करतात, कधी बॉलिंग करतात, पण मीडियम पेस बॉलर आहेत, पण बॉलिंग पण चांगली टाकत असतात. जयंत पाटील साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं, कधी ऑफ स्पिन टाकतात, कधी लेग स्पिन टाकतात, कधी गुगली टाकतात आणि कधी कधी बॉल हातातच असतो, पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की बॉलिंगसुद्धा तिथं टाकली. अतिशय दिग्गज असे नेते या व्यासपीठावर आहे आणि या व्यासपीठावर आमच्यासारखे नवखे खेळाडू, वयाली कमी, बॅट हातात, एवढे मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकतायत. जमेल तसं बॉल मारण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत. नेत्यांबद्दल बोलायचं झालं तर या पवित्र भूमीने अनेक मोठे नेते या देशाला आणि राज्याला दिले. कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण साहेब, लोकशाही अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंहजी नाना पाटील, कैलासवासी राजाराम बापू, कैलासवासी नागनाथ अण्णा नायकवडी, कैलासवासी वसंतदादा पाटील, कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब, कैलासवासी आबा, त्याच्याचबरोबर आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये या परिसराचं नाव ज्यांनी पुढं नेलं आणि मनापासून या जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी प्रयत्न करतात असे जयंत पाटील साहेब, त्याच्याचबरोबर या परिसरामध्ये ज्यांचं कार्यक्षेत्र होतं, जे या परिसरामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या भवितव्यासाठी काम करायचे असे आपल्या सर्वांचेच लाडके एन डी पाटील साहेब. आपण तसं बघितलं तर या ज्या सर्व संस्था आहेत, या संस्था अतिशय महत्त्वाच्या संस्था आहेत. आपण जर बघितलं तर महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांनी प्रयत्न केले, लढा लढला म्हणून बहुजन समाजातल्या मुलामुलींना शिकता आलं आणि त्यांचाच वारसा, विचाराचा वारसा जर कोणी पुढे नेला असेल तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी तो नेला आणि नंतरच्या काळामध्ये एन डी पाटील साहेब असतील, त्याच्याचबरोबर आमच्या माई असतील, यांनी तो विचाराचा वारसा हा पुढे नेला. ह्या ज्या संस्था आहेत, एन डी मामा नेहमी म्हणायचे की ह्या ज्या संस्था आहेत फक्त संस्था नसून हा एक विचार आहे आणि हा विचार जपण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आणि तेच कार्य हे सर्व दिग्गज नेते आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात. एन डी पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर अतिशय कष्ट करणारं व्यक्तिमत्व, कर्मवीर भाऊरांच्या रयत शिक्षण संस्थेमध्ये कमवावं शिका या
योजनेच्या अंतर्गत त्यांचं शिक्षण झालं आणि त्यानंतर त्याच शिक्षण संस्थेमध्ये त्यांनी प्राध्यापक म्हणून, त्याच्यानंतर मॅनेजिंग काउन्सिलचा मेंबर म्हणून खूप चांगलं काम केलं. रयतमध्ये काम करत असताना स्वतः विविध शाळेमध्ये ते जायचे, शाळा कशी आहे, काय अडचण आहे हे समजून घ्यायचे आणि त्या अडचणी सोडवण्याचा प्रामाणिकपणे त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्याचबरोबर आपल्या माईंच्याबद्दल बोलायचं झालं, ज्या पद्धतीने महात्मा फुलेंना जर पाठीमागे ताकद जर कुणी दिली असेल तर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलेंनी दिली. त्याच्याचबरोबर कर्मवीर भाऊराव अण्णांच्या बाबतीत बोलायचं झालं तर लक्ष्मीबाईंनी त्यांना ताकद दिली. त्यांचाच वारसा, विचाराचा वारसा पुढे घेऊन जात असताना आमच्या माईंनी एन डी पाटील साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहून राजकारण, समाजकारण, शैक्षणिक संस्थेमध्ये खूप असे मोलाचं काम तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचा अभिमान हा आम्हा सर्वांना आहे. एन डी पाटील साहेबांच्या राजकारणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचं कार्य हे खूप मोठं आहे. कदाचित 18 वर्ष ते आमदार होते, मंत्री होते, त्याच्याचबरोबर शेकाप या पक्षाचे प्रमुख नेते होते आणि जेव्हा केव्हा आमदार असायचं त्यांचं भाषण जेव्हा विधिमंडळामध्ये व्हायचं तेव्हा सर्व पत्रकार, नेते, मंत्री हे सर्व आवर्जून ते भाषण ऐकण्यासाठी तिथं येत होते. कारण त्यांच्या भाषणामध्ये फक्त बोलायचं म्हणून काही मुद्दे नव्हते, त्यांच्या भाषणामध्ये अभ्यासू मुद्दे असायचे आणि त्या मुद्द्याच्या माध्यमातून या राज्याचा खऱ्या अर्थाने विकास हा झाला असता. जेव्हा केव्हा आम्ही त्यांना भेटलोय तेव्हा त्यांच्या हातामध्ये एक पुस्तक नेहमी बघितलेलं आहे आणि असं म्हणलं जातं की त्यांच्या हातामध्ये एकदा एक पुस्तक आलं, सकाळी जर पुस्तक सुरू केलं तर संध्याकाळपर्यंत ते पुस्तक संपून जायचं, एवढं त्यांना वाचण्याची आवड होती. आदरणीय पवार साहेबांनी, एन डी पाटील साहेबांनी एकत्रित काम केलं आहे. कदाचित माईच योग्य पद्धतीने सांगू शकतील, पण जेव्हा केव्हा राजकीय दृष्टिकोनातून एन डी पाटील साहेब बोलायचे तेव्हा बहुतांश वेळेस पवार साहेबांबद्दल त्यांनी टीकाच केली असावी, पण ती टीका करत असताना ती सकारात्मक टीका असायची. आजच्या काळासारखी खालच्या लेवलला जाऊन टीका कुणी तिथं करत नव्हतं आणि मग ते टीका करायचे. पण जेव्हा केव्हा एखादा चांगला कौटुंबिक विषय असेल, सामाजिक विषय असेल, ते दोघं एकत्रित यायचे. नेहमी ते म्हणायचे की राजकारणामध्ये आम्ही टीका करत असलो तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्रित आहो आणि समाजकारणामध्ये काम करणारे दोन दिग्गज म्हणून आम्ही एकत्रित राहून काहीतरी सकारात्मक करण्याचा विचार तिथं करत असतो, असं एन डी पाटील साहेब तिथं म्हणायचे. खरं तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजितदादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्त्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठंतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठंतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. 1980च्या काळामध्ये पुलोतचं सरकार होतं, तेव्हा एन डी पाटील साहेब सहकार मंत्री होते. काही कारणात ते सरकार टिकू शकलं नाही. ज्या दिवशी सरकार पडलं त्या दिवशी एन डी पाटील साहेबांनी जे शासकीय बंगला आहे तो तिथं सोडला. आजच्या काळामध्ये आपण जर बघितलं तर अनेक लोक 5-5 महिने झाले तरी बंगला सोडत नाहीत, पण तो बंगला त्यांनी सोडला. तिथून जी शासनाची गाडी होती ती सोडून दिली. स्वतः ते मुंबई सेंट्रलला गेले, तिथून बसमध्ये बसले आणि परत ते कोल्हापूरला तिथं आले. अशा विचाराचे नेते त्या काळामध्ये तिथे होते आणि यांचं आपण सर्वांनीच मार्गदर्शन आणि त्यांच्याकडे बघूनच आपली वाटचाल कशी होईल याचा विचार हा आपण सर्वांनी केला पाहिजे. जयंत पाटील साहेबांबद्दल बोलायचं झालं तर ते सुद्धा अनेक संस्था मनापासून बघत असतात. सगळ्या संस्था ह्या कॉपरेटिव्हमध्ये आहेत. तुम्ही जर बघितलं तर अजितदादांनी सुद्धा अधिवेशनामध्ये भाषण करत असताना जर संस्था चालवायच्या असतील तर त्या जयंत पाटील साहेबांसारख्या चालवायचं असं त्यांनी सांगितलं आहे आणि मी सुद्धा जवळून तेच तिथं बघितलेले. कॉपरेटिव्ह कारखाना असू द्या, शिक्षण संस्था असू द्या, अतिशय डोळ्यात तेल घालून ते चालवत असतात. कारण का त्यांचं नेहमी म्हणणं असतं ह्या कॉपरेटिव्ह संस्था आहेत, ह्या प्रायव्हेट संस्था नाहीत, ह्या शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, सामान्य लोकांच्या संस्था आहेत, त्या तशाच चालवल्या पाहिजे असं
त्या ठिकाणी विचार हे जयंत पाटील साहेबांनी नेहमी तिथं मांडलेले आहेत. आराराबांचं काम हे तुम्हाला माहिती, जयंत पाटील साहेब आराराबा असतील, त्याच्याचबरोबर पतंगरावजी कदम साहेब असतील, हे सर्व लोक एकत्रित या परिसराच्या विकासासाठी तिथं झटत असायचे आणि चांगलं कसं या जिल्ह्यामध्ये होईल यासाठी त्यांनी प्रयत्न तिथं केलेला आहे. सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं, या जिल्ह्यामध्ये संस्कृतीला फार महत्त्व दिलं जातं. खरं तर आत्ता चंद्रकांत दादा इथं आहेत. दादा, आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत, तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात. अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेले आहात. जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तुम्ही आमचा ऐकून घेता. एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते. तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आहे, समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण. पण दादा, तुम्ही सोनं आहात. पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल तिथं टीका करतात. त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं. अजितदादांच्या बाबतीत काय बोलाय, शब्दाला पक्के. विद्याप्रतिष्ठान ही जी संस्था आहे आदरणीय पवार साहेबांनी सुरू केली, पण नंतरच्या काळामध्ये अजितदादांनी त्या संस्थेमध्ये लक्ष देऊन ती संस्थासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने चालवली आहे. पुणे बँक, कोऑपरेटिव्ह बँक जी आहे ती या देशातली उत्कृष्ट अशी डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक हे दादांच्या मार्गदर्शनाखाली तिथं चालत असते. त्याच्याचबरोबर पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही चांगली संस्था आहे, ती चांगल्या पद्धतीने तिथं चालवत असतात. जसं माईंनी मगाशी सांगितलं, जे खरे ते खरे आणि हा माझा स्वभाव, जे चांगले ते चांगले, जे वाईट आहे वाईट, हे इथं बोलून दाखवायचा मी प्रयत्न करतो. शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मला फक्त एवढंच सांगायचं आहे, जेव्हा केव्हा माई सांगतात की आपल्याला हे करायचं आहे, कारण माईंची तळमळ ही आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. माई प्रामाणिकपणे संस्थेसाठी प्रयत्न करत असतात. ज्याला केला विनंती करता येईल ते विनंती करत असतात. मगाशी माईंनी सांगितलं की ही जी बिल्डिंग आहे आपल्याला लवकरात लवकर बांधायची आहे. माई, माझा 40वा वाढदिवस पुढच्या महिन्यामध्ये येत आहे. मी खूप मोठा नाही, पण एक तुम्हाला सांगतो, माझ्याकडनं एक सेवा म्हणून 40 लाख रुपये या आपल्या या बिल्डिंगसाठी तिथं मी देत आहे, फक्त सेवा म्हणून. जेव्हा तुम्ही कारण तुम्ही इतकं प्रामाणिकपणे काम करता, म्हणजे तुम्ही घरचा विचार करत नाही, एनडी मामांनी विचार तिथं केला नाही, प्रशांत काका करत नाहीत, संगीता काकी करत नाहीत. तुमचं फक्त एकच मनामध्ये असतं, इथं या भागामध्ये असणाऱ्या या गरीब कुटुंबातून सामान्य कुटुंबातल्या मुलामुलींना चांगली संधी द्यावी. म्हणून कदाचित या भागातलं पहिलं लॉ कॉलेज जर कोण काढत असेल तर ही संस्था आपली तिथं काढत आहे आणि त्यासाठी फुल नाही तर फुलाची पाकळी म्हणून मी मदत करत आहोत आणि एक सेवा म्हणून तिथं समजावं. आता माझ्यानंतर फार मोठ्या मोठ्या लोकांची भाषणं आहेत. मी तर साधा कार्यकर्ता आहे, मी लहान माणूस आहे, आत्ताच नवीन आलेलो आहे राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, छोटी मोठी कंपनी तिथं चालवतो. माझ्यानंतर चंद्रकांत दादा बोलणार आहेत. चंद्रकांत दादा कोण आहेत? तर या राज्याचे मंत्री आहेत का नाही? मग आपली अपेक्षा काय, 1-0 वाढला पाहिजे का नाही वाढला पाहिजे? वाढला पाहिजे का नाही? हात वर करून सांगा. आणि चंद्रकांत दादा नंतर कोण बोलणार आहे? या राज्याची तिजोरीची चावी कोणाकडे? मग चंद्रकांत दादा जर 1-0 वाढवत असतील माझ्या आकड्यामध्ये, तर 2-0 कुणी वाढवले पाहिजे? हात वर करून वाढवले पाहिजे का नाही? आता ते काय बोलतील मला सांगता येणार नाही, पण मला बोलण्याची संधी मिळाली. जे मनात होतं ते त्या ठिकाणी मी बोलून दाखवलं. पण ही जी संस्था आहे खऱ्या अर्थाने हिरा आहे आणि या संस्थेना जे कुणी ठाकूर साहेब तर नेहमी प्रयत्न करतात. 110 कोटीपेक्षा जास्त रुपयाची सेवा ठाकूर साहेबांनी या रयत संस्थेसाठी दिलेली आणि आज तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 1 कोटीचा निधी या संस्थेसाठी म्हणजे तुमच्या भवितव्यासाठी त्यांनी तिथं दिलेला आहे. आणि याच्यानंतरचे नेते सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत या संस्थेला देतील असा विश्वास इथं व्यक्त करतो. आणि असंच सुंदर काम या संस्थेच्या माध्यमातून चालत राहावं आणि त्यासाठी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा जिथं कुठं जमेल तिथं सेवा देता यावी असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, माझा आदर तिथं इथं केला, माझा सत्कार इथं केला, त्यासाठी मी मनापासून माईंचे सर्वांचेच या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रयत. आपल्या मंत्रिमंडळातील सहकारी या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, कार्यक्रमाला उपस्थित असणारे माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमचे विधिमंडळातील सहकारी जयंतराव पाटील, तसंच
रोहित पवार, अरुण लाड, ज्येष्ठ माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आशिषजी देशमुख, निशिकांत भोसले पाटील, आमच्या मैयात्या, प्रशांत, संगीता, एन.आर. पाटील, अर्चना थोरात, प्राचार्य, अशोक काकडे आणि संदीप गुगे पुढच्या कार्यक्रमाला गेलेले आहेत. परंतु डॉक्टर बचाव, सुनील पाटील या कार्यक्रमाच्या निमित्तानं एनडी मामांच्यावर प्रेम करणारे, त्यांच्याबरोबर बराच काळ ज्यांनी घालवला असे खूप मान्यवर मला समोर बसत आहेत. ते सर्व प्रतिष्ठित मान्यवर, सर्व आमचे विद्यार्थी आपल्या संस्थेचे सर्व टीचिंग नॉट टीचिंग स्टाफ आणि पत्रकार मित्रांनो, बंधू भगिनींनो, आज एक वेगळा दिवस आहे. कालच देशाला आपण स्वातंत्र्य दिन देशाचा साजरा केला आणि आज आपले आर पाटील असतील, त्यांची 69वी जयंती आहे आणि आज दहीहंडीचा पण कार्यक्रम आहे. बरेच वेगवेगळ्या प्रकारचे दहीहंडीचे कार्यक्रम संपूर्ण राज्यामध्ये होत आहेत. मी सुरुवातीलाच आरला जयंती त्याला अभिवादन करतो. त्याचबरोबर दहीहंडीच्या आणि ह्या बाकीच्या सर्व सणाच्या शुभेच्छा पण देतो. आणि माझ्या आधी इतक्या मान्यवरांनी भाषणं केली, एवढं काही सांगितलेलं आहे की माझ्याकरता काही राहिलंच नाही. मी खरं सांगू का, मी बोलणारा माणूस नाही, मी कामाचा माणूस आहे. मी कामात त्याच्यामध्ये समाधान मानतो. पण एक गोष्ट खरी आहे आत्यांनी सांगितलेली, कारण मी जसं मला जन्माला आलो तसं मी मायात्यांना मायात्या म्हणत आलो. त्याच्यामुळे मी काही सरोज पाटील आणि माईसाहेब आणि माई वगैरे म्हणणार नाही. वास्तविक मी बघत होतो, तो रोहित माई करायचा, तो त्याची आजी आहे तरी माई करतोय. ठीक आहे, बघतो घरी गेल्यावर काय ते. त्याच्यामध्ये एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एनडी मामांना तर आम्ही एनडी मामाच म्हणायचो. परंतु ह्या महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी महाविद्यालय आणि श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृह ह्याच्या उद्घाटनाच्या करता, भूमिपूजनाच्या करता संगीता आणि प्रशांत ज्यावेळेस माझ्याकडे आले, मधून आम्ही भेटत असतो. शेवटी आम्ही परिवारातले आहोत आणि त्याच्यामुळं सुखदुःखामध्ये आम्ही एकमेकाच्या मध्ये सर्वांना आधार देण्याचं काम करत असतो. मी संगीताला विचारलं, प्रशांतला विचारलं काय काढलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की अशा प्रकारचा कार्यक्रम आहे ना, आम्हाला तारीख पाहिजे. आणि मग ही तारीख जोडून दिली. कारण उद्याच, ज्याचा उल्लेख आपण सगळ्यांनी केला, अनेक माझ्या आधीच्या मान्यवरांनी केला, की कोल्हापूर सर्किट बेंचचं मुंबई हायकोर्टाच्या औपचारिक उद्घाटन ह्या देशाचे सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस गवाई साहेब हे करणार आहेत. आणि त्याला मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे चंद्रकांतदादा पाटील, तिकडचे मुश्रीफ साहेब, प्रकाश आंबेडकर, आम्ही सगळेच त्याला जाणार आहे. कारण तो आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. आणि गवाई साहेब तर आजच मुक्कामाला येतात असं मगाशी मला तिथं कलेक्टर आणि बाकीचे सगळेजण सांगत होते. आणि मग त्यालाच जोडून म्हणलं आज हा कार्यक्रम घ्यावा. आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं सुरुवातीलाच मनापासून स्वागत देखील करतो. ज्येष्ठ विचारवंत, निर्भय, लढवय्ये आणि शिक्षणप्रेमी म्हणून आपण डॉक्टर एन डी पाटील सरांच्या विचाराचं, कार्याचं सर्वप्रथम कृतज्ञपूर्वक मी स्मरण करतो आणि या निमित्तानं त्यांना देखील विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. दिवंगत एन डी मामांनी आयुष्यभर, म्हणजे आम्ही तर इतकं लहानपणापासून आमच्या मुंबईला जायला आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये एकच घर होतं, ते म्हणजे
पूर्व विले पार्ले, आणि त्या पूर्व विले पार्लेमध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला पत्ता तोंडपाठ करून सांगितलेला होता, तोंडपाठ करायला लावलेला होता. हनुमान निवास, हनुमान रोड, आणि ते ह्यांचं निवास इंदुलकरांचं, इंदुलकर निवास, हनुमान रोड, पूर्व विले पार्ले, मुंबई, झूच्या जवळ. अशा पद्धतीनं आम्ही दर उन्हाळ्यामध्ये तिथं सुट्टीला जायचो. सुहास असायचा, प्रशांत असायचा. चंद्रकांतदादा पाटील, तुम्ही सांगितलं मी गिरणी कामगारांचा मुलगा, आम्ही एवढ्या घरात राहायचो. आम्ही देखील तिथं माझ्या माहितीप्रमाणे 2च खोल्या होत्या, 2. आम्ही प्रशांत कित्येकदा गॅलरीमध्ये झोपायचो, विचारा त्याला. म्हणजे आम्ही पण फार काही वर्ण पडलेलो नाहीये, नाही सांगतोय की आम्ही पण काही तोंडात काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाहीये. आता नंतर रोहितच्या वेळेस परिस्थिती बदलली, ती गोष्ट मी गीते खोलात जात नाही. पण आम्ही पण अतिशय, प्रशांत ते वरच्या मजल्यावर जायला तर पायऱ्याही नसायच्या, ते सांगाडं होतं त्याच्यावर आम्ही पाय ठेवून जायचो. जाऊ दे, आता तो विषय काढत नाही. परंतु सांगायचं तात्पर्य की एनडीमामांनी आयुष्यभर शेतकरी, कामगार, वंचित, दुर्बल घटकांच्या हक्कासाठी लढा दिला आणि त्यांनी कायमच दीनदुबळ्यांचा कैवार घेतला. म्हणजे 78 ते 80च्या काळामध्ये पुलोदचे मुख्यमंत्री ज्यावेळेस पवारसाहेब झाले त्यावेळेस 2 जागा कॅबिनेट मंत्रिपदाच्या शेतकरी कामगार पक्षाला आणि 1 राज्यमंत्रीपदाची दिलेली होती. गणपतराव देशमुख एक कृषी मंत्री होते, आमचे एनडीमामा सहकार मंत्री होते, सेवा सदनला राहत होते, काळ कमी होता, आणि 1 राज्यमंत्री होते आमच्या मराठवाड्याचे देशमुख साहेब. असे 3 जण त्या मंत्रिमंडळामध्ये होते. परंतु फार साधी त्यांची राहणी आणि सतत लोकांचे प्रश्न. त्यांनी कधी सुहास काय करतोय, प्रशांत काय करतोय, कधी त्या ठिकाणी लक्ष दिलं नाही. हे सगळं आमचं मायात त्यांनी बघितलं. मायात त्यांनी ते ज्या शाळेत होते त्या शाळेची पण जबाबदारी घेतलेली, मुलांची पण जबाबदारी घेतलेली. सगळं काही हा गाडा चालवण्याचं काम हे आमच्या आत्यांनी केलं, आणि तो सगळा गेल्या अनेक वर्षाचा काळ ह्या सगळ्या मान्यवरांची भाषणं चालू असताना माझ्या डोळ्यासमोरनं येऊन गेला. मी बघितलंय समाजामध्ये 2 प्रकारची माणसं असतात. काही जणांच्याकडे सत्ता असते, मोठी पदं असतात, आणि त्या भागाचं नेतृत्व ते करत असतात, त्यामुळं त्यांना समाजामध्ये मान असतो. ही गोष्ट नाकारू शकत नाही. का मान असतो? तर त्यांच्याकडे सत्ता असते, सत्तेतनं आपल्याला काहीतरी काम मिळेल, आपली कामं होतील, हा एक स्वार्थ देखील असतो लोकांचा, आणि त्याच्यामुळं त्यांना मान मिळत असतो. पण दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असं असतं, आणि जे इंडीमामांचं आम्ही बघितलंय ते पद किंवा सत्तेच्या आधारावर नाही आहे, तर स्वतःचं कर्तृत्व, गुण, त्याग आणि नैतिकतेच्या जोरावर लोकांच्या मनावर अधिराज्य ते गाजवतात. कारण अशा व्यक्तींचा समाजातला एक वेगळाच दरारा असतो, आणि त्यांच्याविषयी एक आदरयुक्त भीती देखील असते. कारण त्यांचा शब्द हा आणि कृती दोन्ही जनतेच्या करता असतात, आणि तेच फार जवळनं लहानपणापासून शेवटपर्यंत, जोपर्यंत मामा आपल्यात हयात होते तोपर्यंत आम्ही एनडीमामांच्याकडं पाहायचो. एनडीमामा दुसऱ्या प्रकरणामध्ये मोडतात, आणि त्यांचं ते व्यक्तिमत्व तसं होतं. त्यांनी रस्त्यावरची खूप जनआंदोलनं केली, आणि जितकं प्रभावी नेतृत्व दिलं तितकंच सभागृहामध्ये देखील त्यांची भाषणं अतिशय मुद्देसूद, अभ्यासपूर्ण आणि प्रभावी मांडणी, आणि लोकांचे प्रश्न तडीच न्यायचे. म्हणजे मामा जर बोलायला लागले तर समोर सगळा पिन ड्रॉप सायलेन्स असायचा. सभागृह सगळं अतिशय शांततेने ते सगळे विचार ऐकायचे. त्यावेळेस काही असे मोबाईल, व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्या बाबतीमध्ये नसायच्या. सोशल मीडिया वगैरे काहीच तसले प्रकार नव्हते, आणि त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस चालायच्या. केशवराव धोंडगे, एन.डी. पाटील साहेब, दत्ता पाटील साहेब, असे कितीतरी मान्यवरांची नावं तिथं घेता येतील. आणि त्यामुळं एनडीमामांच्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये कायम एक आदरयुक्त दरारा राहिलेला आपण बघितला. आदरणीय पवारसाहेब हे चेअरमन, आपले अध्यक्ष होते रयत शिक्षण संस्थे, आजही आहेत, आणि ते त्यावेळेस चेअरमन असायचे.
त्यावेळेस पतंगराव कदम ते मिटिंगला असायचे, आम्ही सगळे मिटिंगला असायचो. आणि त्यावेळेस जे काही चालायचं, नेहमी रयत शिक्षण संस्थेचं हित कशात आहे, आपल्या मुलांचं मुलींचं सर्वसामान्य जनतेच्या मुलांचं हित कशात आहे हे ते त्या ठिकाणी बघायचे. माझ्या आयुष्यामध्ये देखील एनडी मामांचं एक वेगळं स्थान आहे. राजकारण करत असताना सामाजिक भान कधी विसरायचं नसतं याची शिकवण एनडी मामांच्याकडनं आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत सामाजिक भान जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही लोक करत असतो. आत्ता पण बोलत असताना आत्यांनी इतकं माझ्याबद्दल सांगितलं, अजितकर कोण जाणार, कोण सांगणार, आणि मग कोण जायला तयार नाही. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना वाटेल यायला ही कसला माणूस आहे, ह्याला कोणी जायलाही घाबरत आहे. अरे शाण्यांनो, मला जर घाबरत असते तर 8 वेळेला बारामतीतनं लाखाच्या मताने निवडून नसतो आलो. ज्या अर्थी 8 वेळेला लोक मला निवडून देतात आणि त्यावेळेस तर 91ला देशात पहिल्या क्रमांकाच्या मताने काँग्रेस पक्षामध्ये मी खासदारकीला निवडून आलो होतो. मी सुरुवातीला सांगितलं मी कामाचा माणूस आहे, मी फटकळ आहे. कुठली गोष्ट मला नाही आवडली तर मी तिथल्या तिथं त्या गोष्टी बोलून दाखवतो. परंतु तो त्यात माझा स्वार्थ नसतो, त्याच्यामध्ये जनतेनी, म्हणजे माझं स्वतःचं सांगणं इथं आता आमचे हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचे मिनिस्टर पण आहेत. दादा, आपल्याला कुठल्याही परिस्थितीत सिविक सेन्स हा एक विषयच ठेवला पाहिजे. आज काही तुम्ही बघा, नागरिक भान, नागरिकांचं जबाबदारीची जाणीव हे बऱ्याचदा नसते. आणि मग त्याच्यामुळं इतका वेगवेगळ्या प्रकारचा गोष्टी आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतात. आणि ते आज काळाची गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दादाजी भुसेंशी पण ह्या विषयावर बोलणार आहे, ते त्या शालेय शिक्षण खात्याचे मंत्री आहेत म्हणून. आणि त्याच्यामुळं ह्या काही गोष्टी आपल्याला जसं समाजामध्ये वावरत असताना जाणवतात तशा प्रकारचे काही निर्णय राज्यकर्ते म्हणून आपण सगळ्यांनी घ्यायचे असतात. एनडी मामांनी त्यांनी 72च्या दुष्काळाचा इथं उल्लेख झाला, रायगडचं सेज आंदोलनाचा उल्लेख झाला, किंवा कोल्हापूर टोलचं आंदोलन. मी त्यावेळेस म्हणत होतो की बाबा असं जर टोलचं आंदोलन करायला लागले तर सगळेच आपल्या भागामध्ये रिंग रोड करून घेतील, सगळं होय होय करतील, आणि रिंग रोड तयार झाला की म्हणतील आता आम्ही टोल देणार नाही. एक नवी पद्धत पडेल. परंतु शेवटी एनडी मामांनी आणि कोल्हापूरकरांनी सगळ्यांना वाकायला लावलं आणि त्या पद्धतीनं तो निर्णय पण त्यांनी करून घेतला. आज कोल्हापूर उच्च न्यायालय खंडपीठाची चळवळ ही त्यांनी इतकी आग्रहपूर्वक मांडलेली होती. खरोखरीच म्हणतात की गेलेली व्यक्ती वरनं पाहत असते, आणि त्याच्यामुळे ज्यांनी आंदोलन केले त्याच्यामध्ये विशेषतः एनडी मामा, उद्याचा तो कार्यक्रम बघून त्यांना वर का होईना समाधान वाटेल. परंतु त्यांनी कधी त्याच्यामध्ये नारळ फोडला पाहिजे, हळद कुंकू वाहिली पाहिजे वगैरे असला कधी त्यांचा अंधश्रद्धेवर तर अजिबात विश्वास नव्हता. आत्ता पण आम्ही डायरेक्ट टिकाव टाकला, नारळ नाही, तांदूळ नाही, हळद नाही, कुंकू नाही, काही नाही. बाकीची तर मात्र एवढी ते काय काय बांधतात. मी बांधल्यात ते आता मला राख्या बांधतात माझ्या लाडक्या बहिणींनी. मी काय ते सलग गंडा कंडा बिंडा काही कुणाला घालत पण नाही, मी स्वतः पण घालत नाही. पण कुणाला कुठं त्याच्यामध्ये त्यांचं वीज दर कपातीच्या बद्दलचं पण आंदोलन, किंवा आता मला मागाशी माझे सीमा प्रश्नाच्या संदर्भातले काही मान्यवर इथं भेटले, त्यांनी पण इथं ते आलेत, बेळगाव एकीकरण समितीचे लोक. मी त्यांचंही स्वागत करतो. ते एक खूप वर्षाचं आपल्या सगळ्याच महाराष्ट्राच्या जनतेचं अधुरं राहिलेलं काम आहे. आणि ह्या महाराष्ट्र सीमा प्रश्नाचा अतिशय निकराचा लढा ह्या एनडी मामांनी दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला. अंगावर काठ्यांचे वळ उमटले, इतका त्यांनी त्याच्यामध्ये त्रास सहन केला. परंतु ते शेवटपर्यंत जीवात जीव असेपर्यंत लढत राहिले, ही देखील गोष्ट आपल्याला कोणाला विसरता येणार नाही. आणि त्यांनी सातत्याने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, कार्ल मार्क्स आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारावरच त्यांची नितांत अशा प्रकारची श्रद्धा होती. आणि त्याच्यामुळं त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडवण्यावरच त्यांचा विश्वास होता. वाळवा शिराळा परिसरामध्ये गरीब मुलांच्या करता उच्च शिक्षण मिळावं म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्थेची त्यांनी उभारणी केली.
आणि ह्या संस्थेच्या मार्फतच आत्ता आपण इस्लामपूर म्हणतो, परंतु लवकरच त्याचं ईश्वरपूर होणार आहे. आणि काही लोक उरून इस्लामपूर म्हणायचे, तर आता उरून ईश्वरपूर अशा पद्धतीनं आम्ही त्याचं नाव द्यायचं ठरवलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पण तशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत. चंद्रकांतदादा पाटलांचंही तिकडे लक्ष आहे, मी पण लक्ष आहे. सोमवारीच आम्ही त्याच्या संदर्भातली बाकीची फाईल ही तयार करतोय आणि तशा पद्धतीनं हे इथं ह्या महाविद्यालयाची स्थापना झालेली आहे. आज महात्मा फुले शिक्षण संस्था प्राध्यापक डॉक्टर ND पाटील सरांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून 3 महत्त्वपूर्ण उपक्रमाचं लोकार्पण करतायत, ज्याचा उल्लेख आपलं विधी महाविद्यालय, आमच्या मयत्यांच्या नावाने मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि बहुउद्देशीय सभागृह. आणि या तिन्ही उपक्रमाचा तुम्ही बारकाईने विचार केला तर शिक्षण, सामाजिक जागृती, न्यायव्यवस्था, कला संस्कृती आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रामध्ये सांगली जिल्ह्याला आणि आजूबाजूच्या माझ्या परिसराला ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा लाभ होणार आहे. आणि माझ्या ह्या विधी महाविद्यालयाच्या माध्यमातून तर ग्रामीण विद्यार्थ्यांना न्यायव्यवस्थेत करिअर घडवण्याची संधी मिळणार आहे. मगाशी जयंतरावांचंही भाषण मी बारकाईनं ऐकत होतो. त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. आपलं कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या सगळ्याचा आता केसेस ह्या बेंचच्या पुढं, म्हणजे कोल्हापूर बेंचच्या पुढं चालणार आहे. मुंबई हायकोर्ट, परंतु कोल्हापूर बेंच, जसं आपलं औरंगाबाद बेंच आहे, तिकडं नागपूर बेंच आहे, अशा पद्धतीनं होणार आहे. त्याच्यामुळं इथल्या मुलांना आता अतिशय चांगली सुवर्ण संधी आलेली आहे. उलट मी आणि चंद्रकांत दादा मगाशी आतमध्ये पाहत असताना म्हणालो की संगीता प्रशांत, तुम्ही 3 वर्षाचा कोर्स केला आहे ग्रॅज्युएट झाल्यानंतर. अलीकडच्या नवीन पिढीचा कल हा 12वी झाल्यानंतर 5 वर्षाचा जो कोर्स आहे, तुम्ही जर ह्याच्या संदर्भात आमचे बार काउन्सिलचे आशिष देशमुखांना विचारलं तर ते पण सांगतील. आणि त्याच्यामुळं एकदा हा 60ची बॅच तुमची सुरू झाल्यानंतर तुम्ही त्याही बाबतीतला विचार हा जरूर प्रशांत, संगीता आणि बाकीचे सगळे म्हणजे संस्थेचे अध्यक्ष आहेत NR पाटील साहेब आणि त्यांनी सगळ्यांनी करावा, अशा प्रकारची आग्रहाची विनंती मी करेन. त्याचबरोबर मानसशास्त्राच्या बद्दल तर आमचे चंद्रकांत दादा पाटलांनी फार बारकाईने सांगितलेली ही वस्तुस्थिती खरी आहे. आणि मी मायत्यांचं एक बघितलं, मायत्यांनी आयुष्यभर ND मामांची सावली बनून त्यांच्यासारख्याच त्या निर्भय आणि लढवय्या योद्ध्याला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची साथ दिलेली हे शेवटपर्यंत आम्ही पाहत आलेलो आहे. त्यांच्या सामाजिक कामात सोबत तर त्यांनी केलीच, परंतु ND मामांच्या सामाजिक शैक्षणिक कामाला न्याय मिळाला अशी माझी प्रामाणिक भावना या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इथं व्यक्त करतोय. कारण मानसशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्य, ताणतणाव निवारण, व्यसनमुक्ती आणि मुलामुलींच्या वर्तणूक समस्यांचं निराकरण अशा अनेक उपक्रमांचे मानसिक सक्षमीकरण साधेल ह्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणि ती आज काळाची गरज आहे. त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक लोकांनी केला, त्याच्यामुळे ते रिपीट होईल म्हणून मी त्याचा उल्लेख करत नाही. आणि इथं उभारण्यात येणारं बहुउद्देशीय सभागृह, मी संगीताला सांगत होतो की कोल्हापूरच्या परिसरामध्ये जे काही आपण सभागृह करतोय, साधारण ते आणि हे मला एकसारखं वाटतंय. कदाचित आर्किटेक्ट एक असेल, पण बऱ्याच साम्य वाटतं. पण हरकत नाही, तुम्ही मनावर घेतलंय ते चांगलंच. तुम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला असेल. आणि मगाशी आता बरंच काही रोहितने सांगितलं, मी 40 लाख देतोय. दादांनी, चंद्रकांत दादांनी एक पूज्य वाढवावं आणि मी अजून एक पूज्य वाढवावं. बरं सांगितलं नाही की दादा एक पूज्य वाढवतील, आमचे जयंत पाटील अजून एक पूज्य वाढवतील आणि अजितदादा अजून एक पूज्य वाढवतील. तेवढंच बाकी राहिलं होतं. फार चुरू 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 बोलत होता. म्हटलं गाडी फार फास्ट चाललेली आहे. आज RRची जयंती आहे. मी RR पाटील, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण एका बॅचचे आहेत. 90चे 90ला आम्ही आमदार झालो आणि जे काही राजकीय जीवनाला सुरुवात केली त्यात RR दुर्दैवानी RRला काही गोष्टी मी सांगितल्या होत्या, सांगलीमध्येच सांगितलेल्या होत्या. त्याने ऐकलं नाही. जाताना मला म्हणलं, दादा तुझं ऐकलं असतं तर मी आज तुमच्यामध्ये राहिलो असतो.
मी चांगल्याकरता सांगत असतो. निर्व्यसनी राहायचं त्याच्याचकरता मी सांगत होतो. लोकांना बरं नाही वाटत बघा, अरे जाहीर सभेत आरआरची काढली. अरे मी काय काढली? मी चांगलं सांगायला गेलो, वाईट काय सांगितलं? त्याच्यामुळं आम्ही सगळेजणं 90ला आलो. 90ला पण आम्ही ज्युनियर होतो. 95 आलं आम्ही ज्युनियरच. 99 आलं आम्ही ज्युनियरच. 99ला तर विलासराव देशमुख, जयंतरावांना आठवत असेल, मुख्यमंत्री आघाडी करता कसं करायचं, काय करायचं, त्यावेळेस पवारसाहेब, प्रफुल्ल पटेल, त्याच्यामध्ये पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, त्याच्यामध्ये मधुकर पिचड आणि छगन भुजबळ, हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते. मी, आर, जयंतराव आणि आमचे दिलीप वळसे पाटील खूप दिवस असेच वाया चालले होते. शेवटी काय करायचं तर चौघं गेलो मेट्रो सिनेमात कुठला तरी चित्रपट आपण बघत बसलो. म्हणले आता काय करायचं, हे सांगतील तसं आपण ऐकायचं. म्हणजे कुठली 90, 95, 99 आणि 3 टर्म झालेल्या होत्या. आणि 2004ला आम्हाला थोडंसं विचारपूस करायला लागले. परंतु काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींचं. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच नादी लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेसपासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टिप्पणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचं आहे? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळं मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितनं सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टरमधनं जायचं. म्हणलं माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाही आहेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं, ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ते आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे, कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. मित्रांनो, मला एवढंच सांगायचं, मगाशी ह्यांनी तर महाशयांनी सांगितलं, आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व. जयंतराव पाटील, आम्ही काही देखणे नाही आहे. त्याला वाळव्याला बोलवायचं, इथं बोलवायचं, आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा. आणि आम्ही काय बिन देखणा आहे? तुला बघतोच, ये माझ्याकडे कसं काय येते. मित्रांनो, गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु एकंदरीत माझा बरेच विद्यार्थिनी बसलेत. मला त्यांना सांगायचं की बाबांनो, आज इथं कर्मवीरांच्या नावाने स्पर्धा केंद्र आहे. आणि इथं माझ्या सांगली जिल्ह्यातले, माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातले बरेच विद्यार्थिनी, जे सर्वसामान्य मुलं आहेत, गरीब आहेत, आई वडील गरीब असल्यामुळं त्यांना आज शिक्षणाचं महत्त्व तुम्हाला सगळ्यांना कळलं. आज ज्ञान हे इतकं महत्त्वाचं आहे की तुम्ही ज्ञानी असाल तर तुम्ही कुठं जाल, हे आज जगाने सिद्ध करून दाखवलं आहे. आता AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा प्रोग्राम देखील आलेला आहे. आता त्याच्यात पण आपल्याला सगळ्यांना लक्ष घालायचं. आम्ही ऑलरेडी लक्ष घातलेलं आहे. राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री, आम्ही सगळ्यांनी बजेटमध्ये त्याकरता 500 कोटीची तरतूद केली. मी अनेकदा महाराष्ट्रात जातो आणि सांगतो की हे कमी पडले तर पुन्हा मी नागपूरच्या बजेट अधिवेशनामध्ये त्याच्यात अजून अधिकचा निधी देण्याचं काम करील. परंतु आपली मुलं मुली ते शिक्षण त्यांनी घेतलंच पाहिजे. आज कर्मवीर स्पर्धा केंद्र जिल्ह्यात 1 नंबर आहे. मी खरोखरीच त्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः केंद्र चालवणारे जे कुणी मान्यवर आहेत, ते शिकवणारे शिक्षक आहेत,
त्यांचं मी मनापासून अभिनंदन करील, कारण आता 130 विद्यार्थी परवाच निकाल लागला आणि ह्या आमच्या कर्मवीर स्पर्धा केंद्राचे 130 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खात्यात अधिकारी झाले. सकाळी पहाटे 5ला हे उघडतं. तुमचं आमचं नक्की जमन. मी पण पहाटे 5ला उठतो आणि कामाला सुरुवात करतो. त्याच्यावर 5ला हे स्पर्धा केंद्र उघडतं आणि रात्री 11ला बंद होतं. फी फक्त 20,000 रुपये ठेवलेली आहे वर्षाला. उत्तम ग्रंथालय आहे तुमचं, उत्तम अभ्यासिका आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आम्हाला चंद्रकांत दादांना, आम्हाला सगळ्यांनाच ह्या गोष्टीचं समाधान आहे. आणि त्याच्यामुळं जे कोणी अधिकारी आणि सगळे, आणि एक मुलांनो लक्षात घ्या, हे आता तुम्ही ओरडताय ना हो करून काय काय काढतात ते आवाज, परंतु त्याच्यात मुलींचा आवाज नाही, फक्त पोरांचा आवाज आहे. सध्या काय व्हायला लागलंय, आत्ता पण स्पर्धा परीक्षेत आमच्या मुलीच मुलांच्यापेक्षा जास्त पुढे आल्यात. का तर मग हे बघ, ह्या टाळ्या माझ्या मुलींच्या आहेत आणि मुलं ओरडा, नुसतं ओरडा शहाण्यांनो, ह्या जातील पुढं आणि मग मुली ठरवतील मला कसला मुलगा पाहिजे. आणि मग तुमची इतकी वाईट हाल होईल की ते तुम्हाला नाकारतील. ह्या मला चालत नाही, हा तर अजिबात चालत नाही. त्याच्यामुळं ओरडाओरडी करायचं बंद करा. जरा त्यांच्यासारखं अभ्यासात लक्ष द्या. ओरडायला बरेच नंतर पुढचे दिवस आहेत, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. मित्रांनो, ह्याच्यामध्ये अधिक मी बोलत नाही, परंतु आजचे जे काही उपक्रम बघितले हे केवळ लोकार्पण किंवा इमारतीचे नाही किंवा सामाजिक कल्याणाच्या नव्या पर्वाची ही सुरुवात आहे. संघर्ष आणि विचारांचा वारसा पुढे नेण्याबरोबरच प्रेरणेच्या कृतज्ञते आणि नव्या वाटचालीचा संकल्प आहे. मला एक गोष्ट सांगायची, मगाशी चंद्रकांत दादा पाटील पण संगीताला विचारत होते की किती खर्च येणार आहे. संगीताने सांगितलं 10 कोटी. त्याच्यात रोहितने डिक्लेअर केलं 40 लाख रुपये, की लगेच आमच्या दादांनी हिशोब केला म्हणजे 9 कोटी 60 द्यावे लागतील. परत म्हणले नाही, अजून जयंतराव काय बोलतायत ते बघू. नाही, रामशेठ त्यांचं 1 कोटी. रामशेठने पहिले पण 1 कोटी दिलेलेच आहे. म्हणजे त्यांनी म्हणजे असला कर्णाचा अवतार तर मी दुसरा कुठंच बघितलेला नाहीये. म्हणजे खरंच दिलदारपणा. पैसे तर सगळेच कमवतात, वर तर 1 रुपया कोणी घेऊन जात नाही. अरे पण द्यायची दानत असावी लागते, ती दानत ह्या माणसामध्ये. म्हणून मी त्यांचं महाराष्ट्रातल्या तमाम 13 कोटी जनतेच्या वतीनं अभिनंदन करतो. त्यावेळेस दादा मला म्हणले की 40 कमी होतील आणि त्याच्यामुळं 8-60 आता भागेल. तर संगीता नाही मला 10च पाहिजे, मला 10च पाहिजे. मी आपलं ऐकत होतो त्या दोघांचं काय चाललं होतं. आता असं ठरलंय माझं आणि दादांचं, दादा 31 मार्चपर्यंत तुम्हाला जो DPCचा निधी आला आहे त्याच्यातनं 5 कोटी रुपये द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला ती विशेष बाब करावी लागेल. ती कोणतरी विशेष बाब करण्याचा अधिकार हा नियोजन खात्याला आहे. नियोजन खात्याचा मंत्री कोणतरी अजित पवार आहे वाटतं, तर त्याच्याकडे पाठवून द्या. त्याला मी सांगतो विशेष बाब म्हणून सही कर, आणि मग तो माझा ऐकेल, तो सही करेल. आणि मग ते 5 कोटी संगीता आणि प्रशांत 31 मार्चपर्यंत खर्च करा. काम दोरी ओळंब्यात करा. काम दर्जेदार झालं पाहिजे. उद्घाटनाला आम्हीच येणार आहे, त्याच्यामुळं त्या ठिकाणी तुम्ही बोलवा किंवा न बोलवा, मीच फित कापायला येणार आहे. त्याच्यामुळं त्यावेळेस मी बारकाईनं बघीन. आणि 1 एप्रिलला नवीन ज्यावेळेस वर्ष सुरू होतं त्यावेळेस दादा आम्ही पूर्ण राज्यातल्या 36 जिल्ह्यांना जो काही निधी देतो DPCचा, तो तुमचा अधिकार असतो. त्याच्यामध्ये आत्ता तुम्ही 5 सांगितलं म्हणून मी बोललो, पण तो निधी देताना जो काही मी निधी आपण त्या मिटिंगला जयंतरावांना माहिती, जयंतरावांनी पण 9 वेळेला अर्थसंकल्प सादर केला. तो निधी देत असताना जी रक्कम येईल त्याच्यात अधिक 5 कोटी मी वेगळे ह्या कामाला देईन. त्याच्यामुळं यांच्या 2 वर्षात व्यवस्थित संगीता प्रशांत तुम्ही काम करून टाका. आणि ते 140 जे आहेत त्याच्यात अजून ते बाकीचं काही तुम्हाला त्याच्यामध्ये करायचं असेल त्या पद्धतीनं करा, किंवा संस्थेला पैसे निधी लागतोच. त्याच्यामुळं ही जबाबदारी, नाहीतर मग जयंतरावांनी सांगितलेलंच आहे पुढं कसं करायचं. मग त्यांचा सल्ला घ्या की 1 कोटी 60 लाखाचं काय करायचं. त्यांना म्हणजे बारकाईनं ते त्याचा सल्ला देतील. अशा पद्धतीनं ते काम आपण करूया, अशा प्रकारची माझी विनंती आहे. माझं दुसरं एक तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं
काय झालं मधल्या काळामध्ये आपल्या इथं पत्री सरकारांचा उल्लेख झाला, क्रांतिसिंह नाना पाटलांचं. त्यांचं मौजे बहे तालुका वाळव्याला नियोजित स्मारक आम्ही डिक्लेअर केलं आहे. परंतु मी कलेक्टरला सांगतोय, प्रांताला सांगतोय, मामलेदारला सांगतोय, आत्ता जी जागा आहे तिथं पाणी येतं आहे, महापूर आल्यानंतर तिथं पाणी असतं आहे. आणि सरकारने मागच्या काळामध्ये एक निर्णय असा घेतला आहे की एखाद्या मोठ्या व्यक्तीची 2 स्मारकं त्या ठिकाणी करायची. आणि सांगली जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीनं क्रांतिसिंह नाना पाटील यांचं मूळ गाव येडेमचिंद्र, ह्याच्यामध्ये जयंतरावांना आठवत असेल किंवा त्यांनीच त्यावेळेस केलं असेल, 2008ला 75 गुंठ्यामध्ये तिथं वाळव्याला हे स्मारक झालं आहे. आणि नंतर कुंडल तालुका पलूसला मला वाटतं पतंगराव त्या जयंतरावांनीच ते दुसरं एक स्मारक केलं. तर आता मौजे बहे ते येडेमचिंद्र 9.5 किलोमीटर आहे, बहे ते कुंडल 19 किलोमीटर आहे. आणि राज्य सरकारचा तर तसा आदेश आहे, तसा मला हे पण GR पण मिळालेला आहे. माझी अशी विनंती होती, मी डिक्लेअर केलं त्याच्यापासून बाजूला जाणार नाही. आम्ही महायुती सरकारमध्ये जे काही सांगतो ते करण्याकरता कसोशीनं सगळे प्रयत्न करत असतो. पण त्या संदर्भात आता आपल्या इथं वाघवाडी फाटा तालुका वाळवा जिल्हा सांगली इथं महाराष्ट्र शासनाच्याच वतीनं त्यावेळेस सदाशिवराव खोत मला वाटतं कृषी राज्यमंत्री होते, त्यांनी क्रांतिसिंह नाना पाटील फूड टेक्नॉलॉजी कॉलेज पेठ येथे होणार आहे. त्या ठिकाणी देखील आपण क्रांतिसिंह नाना पाटलांचं स्मारक त्या बाबतीमध्ये करू शकतो. आता इथं क्रांतिसिंह नाना पाटील जन्मभूमी स्मारक समितीचे बहेचे काही मान्यवर विनायकराव किंवा इतर मान्यवर सगळे आलेले आहेत. त्यांनी त्याच्याबद्दलचा नीटपणे विचार करावा, कारण तिथं जागा मिळत नाही आहे. आणि जी जागा तुम्ही घ्या म्हणताय तिथं ऑलरेडी काहींनी अतिक्रमण केलेलं आहे, त्यांना काढायचं, पुन्हा नाराजी घ्यायची. ह्याबद्दल का मी आत्ता एक सुचवलेलं आहे की वाघवाडी फाटा इथं आपण त्या बाबतीमध्ये करू. आमची दोन्ही पण तयारी आहे. ही गोष्ट मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तमाम माझ्या सांगलीकरांना, वाळवाकरांना आणि इथल्या सर्व सहकारी मित्रांना सांगू इच्छितो. अधिक मी बोलून आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही, परंतु एकंदरीत एक चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं संगीता, प्रशांत आणि त्या सगळ्या मान्यवरांनी इथं आम्हाला बोलवलं. आणि जे काही त्यांच्या पण मनामध्ये होतं हे लवकर पूर्णत्वाला जावं, त्याच्याकरता आमचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटलांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. बाकीच्या सगळ्या गोष्टी आमच्याकडनं बोलल्याप्रमाणे होतील, त्याबद्दल तिळमात्र शंका कुणी मनामध्ये बाळगू नका, अशा प्रकारची तुम्हाला सगळ्यांना मी आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. आणि एकंदरीतच कोणत्याही संस्था किंवा त्यांच्या इमारती किंवा त्यांच्या माध्यमातून राबवण्यात येणारे उपक्रम या भौतिक बाबी असतात. मात्र ही जी काही संस्था मला वाटतं 7 एकरामध्ये आहे ना, किती एकर आहे? 7 एकर. ही सर्व संस्था मात्र चालवण्यामागं असणारी जी प्रेरणा असते, विचार असतो आणि तत्वेच खऱ्या अर्थाने जी तत्व असतात तीच खऱ्या अर्थानं अमर राहतात. डॉक्टर ND पाटील साहेब म्हणजेच ND मामा यांच्या कार्यातून आपण सगळेजण मिळून तीच प्रेरणा घेऊया आणि त्यांच्या समाजसेवेचा, शिक्षण सेवेचा जो काही वसा होता, जो काही वारसा होता, तो पुढं नेऊया. त्याकरता प्रशांत, संगीता, त्याचबरोबर आमचे NR पाटील साहेब, आपल्या त्यांचे तर मार्गदर्शन, आशीर्वाद मिळतच राहतील आपल्याला, परंतु हा वारसा पुढं आपण घेऊन जाऊया, अशा प्रकारचं आव्हान ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सर्वांना करतो. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर ND पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील उर्फ माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि ह्याची उद्घाटन झालं असं जाहीर करतो. आणि डॉक्टर ND पाटील बहुउद्देशीय सभागृहाचं भूमिपूजन झालं असं ह्या निमित्तानं जाहीर करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.